तर विनंती असेल पंचांना की सामना सुरू करायचा आहे. राजेश अवेंजर्स विरुद्ध निर्वाण सुपरस्टार. एका बाजूला असेल अमोल तर दुसऱ्या बाजूला असेल समीर. इथे मात्र आपल्याला नक्कीच लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू एकाच गावाकडून खेळताना संघातून खेळतात, पण इथे मात्र प्रीमियर लीगच्या दृष्टिकोनातून मात्र अपोजिट खेळताना विरोधात मात्र आज नक्कीच पाहायला मिळेल अमोल आणि समीर. या दोघांमध्ये मात्र ही लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. फलंदाजीवरून सज्ज होतोय, फलंदाजीसाठी येतोय समीर. निर्वाण सुपरस्टार संघाकडून दोन्ही सलामीवर मात्र मैदानामध्ये दाखल होते समीर महाडिक आणि मनीष गुगले. मात्र फलंदाजीवरती समीकरणासाठी येते. 2 षटक मात्र समीरच्या नावाचा एक ज्याने जिथपासून ही असोसिएशन ओपन झाली तिथपासूनचा समीरचा जो ज्याने नावाचा ठसा उमटवलाय तो अजूनपर्यंत कायमस्वरूपी तसाच ठेवला. या समीरने मोठे मोठे मॅचेस सुद्धा समीरने खेळले आहेत, पण इथे मात्र आज प्रीमियर लीग आहे. श्री शिवसमर्थ ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मोरबा विभाग पर्व दुसरे. ते मात्र हा रोमांच आणि थरार मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्क असेल, गोलंदाजीसाठी घेऊन येतोय, सज्ज होतोय अमोल दलवी. एका बाजूला असेल अमोल तर दुसऱ्या बाजूला असेल समीर. हे मात्र दोन्ही एकाच गावाकडून बिलॉंग करणारे खेळाडू असेल, एके वेळी एकाच संघातून खेळतात, पण इथे मात्र प्रीमियर लीगच्या दृष्टिकोनातून मात्र विरोधात मात्र खेळताना दिसतील आपल्याला नक्कीच. कोण कोणावरती वर्चस्व गाजवते अमोल की समीर हे मात्र येणारा काळच आपल्याला सांगेल. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने, सज्ज होतोय अमोल. यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता, यष्टी रक्षक तिथे क्षेत्ररक्षण बंबल होतोय, चेंडू जातोय सीमारेषा लगतचा डीप कव्हर पॉइंटला जातोय. 1-2 धावेवरती समाधान मानतोय, संघाचं खातं खोलतोय, श्री गणेश होतोय 2 धावेनी पुढे. धावसंख्या सबसे पहिल्या चेंडूवरती मात्र चांगला यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू मात्र अमोलने हाताळला होता. समीर तेवढा चतुर आणि चाणाक्ष फलंदाज असेल, जो आलेला चेंडू मात्र भेटेल तर सीमारेषेच्या बाहेर पाठवेल, नाही तर नक्कीच कार्पेटच्या साह्यानं चेंडू खेळला आणि 2 धावाचा श्री गणेश खातं ओपन केलं, संघाचं खातं ओपन केलं, वैयक्तिक खातं ओपन केलं 2 धावेंवरती. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय, भिरकावून येतोय पंचांकडून. 4 धावांचा इशारा. समाचार घेतला अमोलचा. काय समाचार घेतला अमोल? मात्र गुडल्यांचे चेंडू, प्रत्येक चेंडू हाताळतोय आणि समीर मात्र तो खेळतोय आणि अमोल मात्र इथे अमोलवरती हाबी होतोय. हा समीर. अविनाश सुद्धा एक चांगला मातब्बर गोलंदाज आहे, जो पवारवाडी संघाकडून बिलॉंग करतो, पण स्वतः विश्वास दाखवलाय अमोलने. समीर सारख्या फलंदाजाला मात्र चकवून ठेवण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साह्यानं मात्र चेंडू खेळलाय. स्वतः तिथे असेल अविनाश, स्वतः कमबॅक येतोय. चेंडूची मात्र सांगतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि समीकर मात्र तिथे सर थांबते. 3 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र समीरने मात्र जितके जास्तीत जास्त चेंडू समीर स्ट्राईक वरती राहील तेवढाच या मॅच मध्ये इथे पकड बनून राहील. हा समीर काय होतोय, स्टेप आउट होतोय, ऑफ स्टंपला येतोय, पुन्हा लेगला येतोय, कार्पेटच्या साईनं चेंडू खेळत, पण अमोल मात्र स्वतःच पुन्हा एकदा सिद्ध करतोय. समीर 1 तेरी तो 1 मेरी. 4था पण चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीचा चेंडू फेकला जातोय आणि समीकर मात्र बदलतोय तब्बल 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. चांगले 2 चेंडूचा कमबॅक केला. आता समाचार मात्र नक्की समीर घेईल मोठा चेंडू मारण्याचा प्रयत्न. काय केले अविनाशने? करणार नाही कोणती चूक. समीरला पाठवलं बॅक टू द पवेलियन. अमोल मात्र खुश. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. संघर्ष केल्याशिवाय कोणीही जीवनात यशस्वी होत नाही. जोपर्यंत चिनीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. ते मात्र दाखवून दिलंय, सिद्ध केलंय अमोलने. का षटक हाताळलं भले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला आणि तदनंतरच्या चेंडूवरती कमबॅक केला. तोच या अमोलने आणि समीरला बॅक टू द पवेलियन ढकललं. समीर नाखुश असेल, कारण की समीरला माहिती होतं 30 चेंडूंचा खेळ हाती होता. जितकी जास्तीत जास्त षटके मी खेळू शकतो तितके जास्तीत जास्त रन रेट टार्गेट उभा करू शकला असता, पण इथे मात्र अविनाशने काय क्षेत्ररक्षण केलं. वा भाई वा. नक्की क्षेत्ररक्षण चांगलं असेल अविनाशचं, नक्कीच मी म्हणेन. पुणे तर सज्ज होते. शेवटचा लास्टचा चेंडू
चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा घेतली होती. एक षटक समाप्त होते. एक षटकाखेर धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल 6 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. एक षटक समाप्त होते. अमोल मात्र चांगला षटक हातलं होतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तदनंतरचे 4 चेंडू डॉट डिलिव्हर आणि एक मोठा मासा जाळ्याला फासला. तो मात्र समीर सारख्या फलंदाजाला बॅक टू द पवेलियन ढकललं अमोलने. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या संघाकरिता. गोलंदाजी मार्कवरती असेल बंटी. गोलंदाजी मार्कवरती असेल बंटी. राईट एम राऊंड द विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. आणि फलंदाजी मार्कवरती असेल पहिला चेंडू. डावखुरा फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच प्रयत्न चांगला यशस्वी पार पडतोय. आणि एकाच धावेवरती समाधान चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. तिथे डीप कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होता आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. समीकरण मात्र एकने पुढे सरसावे. तब्बल जातोय 7 धावेवरती. राईट एम राऊंड द विकेट मारा करतोय उजव्या यष्टीचा फलंदाज असेल आता स्वतः हर्ष. आणि हर्षचा मात्र आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा तुला. नक्कीच वाढदिवसाचा इथे काहीतरी तुला चांगली गोड बातमी नक्कीच द्यावी लागेल. तसेच कौशल सुद्धा अपोजिट संघामध्ये कौशल लाड याचं सुद्धा इथे आज वाढदिवस आहे. दोन्ही या खेळाडूंना आपल्या प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंकडून तसेच मान्यवरांकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपल्यापर्यंत इथे शुभेच्छा पोहोचल्या त्या शुभेच्छा आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. हर्षने मात्र काय केले, चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक असेल आणि करेल बाद, गडी बाद. हर्ष बॅक टू द पवेलियन. निराश असेल, काय केले, बॅटची वरची कडा लागली, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता या हर्षचा. आणि हर्ष मात्र नाखुश असेल कारण की यूट्यूब लाईव्ह मॅचेस आहेत. जर का नाव कमवायचं असेल तर मोठे इथे आपल्याला फटके किंवा चांगले एक पारी नक्कीच इथे खेळावी लागेल. पण इथे मात्र पारी मात्र नक्कीच अंत होतं या पारीचा हर्षच्या. बंटी मात्र चांगला हाबी होतोय. 2 चेंडू फेकले गेले. 2 चेंडूवरती 1 धाव खर्ची केली आणि एक गडी सुद्धा बाद केला. 7 या धावसंख्येवरती. अजूनही दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडू मात्र शिल्लक. 2 चेंडूचा खेळ होतोय. 4 चेंडूचा खेळीनं बाकी. मोठा फलंदाज मात्र हर्ष मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातो. समीर सुद्धा बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये तब्बल होते भावेशला इथे काहीतरी रणनीती मात्र नक्कीच करावी लागेल कारण की दोन्ही संघ इथे मातब्बर संघ आहेत. कोणताही संघ इथे कमी लेखला जाणार नाही. फलंदाजी मार्कवरती असेल भावेश. नौका फलंदाज आहे. नॉन स्ट्राईकवरती असेल फलंदाज मनीष आणि भावेश. या मात्र दोन्ही फलंदाजांना मात्र काहीतरी आक्रमकता करून दाखवावी लागेल. काय केलंय, नो चेंडू विमर चेंडू असेल. नक्कीच फायदा उचलता आला नाही आणि फ्री चेंडू आहे. पंच मात्र फ्री घोषित करते. काय केलंय, चेंडूची उसळी होती, फक्त दिशा दाखवायची होती. दिशा म्हणजे थर्डमॅनच्या दिशेने सुद्धा बॅटला सुद्धा मूव केलं असतं तरी पण एक काहीतरी 4-5 धावांचं एक समीकरण नक्कीच बदललं असतं. पण इथे मात्र काही झालं नाही. तसं मात्र नो चेंडू होता. विमर चेंडू, फ्री चेंडू आहे. कशा प्रकारे मारा असेल या भावेशचा. काय चेंडूची उसली घेतली, चेंडूला गती तेवढीच, उसली ही तेवढीच होती या गोलंदाजाकडून. बंटीकडून चांगला षटक. अमोलने मात्र चांगली इथे रणनीती आखली आहे समीरच्या टीमच्या विरोधात. समीर आणि 3 चेंडूचा खेळ सांगत होते. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. दुसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू होते. कितपत धावांचा अजून डोंगर असेल. पॉवर प्लेचा षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 या सडकरच्या बाहेर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षक सजवले अमोलने. आता मात्र मोठा वेगवान गतीचा चेंडू होता. कार्पेटच्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या. फिल्डर तैनात असेल तिथे स्क्वेअर लेगला आणि एकाच धावेवरती समाधान मानून एकने धावसंख्या मात्र पुढे सरसवते. तब्बल 8 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. 4 चेंडू 9 धावा 2 गडी बाद. समीकरण असेल ते मात्र निर्वाण सुपरस्टार 11 या संघाचं. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू. इथे मात्र काहीतरी चांगलं कमबॅक करावा लागेल. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट एम राऊंड द विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. बॅक टू द पवेलियन ढकललंय मनीषला. काय केलंय, त्रिफलाचीत आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात.
छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. इथे मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा करतोय हाच गोलंदाज बंटी. समीकरण मात्र आता थांबतंय. 5 चेंडूंचा खेळ होतोय. तब्बल 9 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. शेवटचा एक चेंडू. तर विनंती असेल निर्वाण सुपरस्टार संघाला आपला फलंदाज बाद झाला त्वरित आपण आपला दुसरा फलंदाज मात्र तयारी ठेवायचा आहे. कारण की एक षटक आपल्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये इथे हातलायचे. कालपासून जर का आपण पाहायला गेलो तर आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या कमिटीच्या नियमानुसार मात्र इथे एक षटक आपल्याला 5 मिनिटामध्ये हातलायचं आहे. 25 मिनिटामध्ये तब्बल आपल्याला एक फर्स्ट इनिंग आपली संपलीच पाहिजे असा कालपासूनचा जो नियम आहे तोच मात्र इथे पंच मात्र आपण वापर करते. शेवटचा एक चेंडू दुसऱ्या षटकातील एक चेंडू फलंदाजी मार्कवरती असेल समीर. फलंदाजीवरती असेल नौका फलंदाज असेल समीर आणि गोलंदाजी मार्कवरती असेल बंटी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या कुठे शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र भिरकावून लावले. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. पंचांकडून चौकारचा इशारा. पहिल्या चेंडूवरती मात्र समाचार घेतला समीर आणि 4 धावांसाठी पाठवलं. समीकरण मात्र बदलतंय. तब्बल जातंय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जातेत. जर का पहिल्या षटकात आपण पाहायला गेलो तर अमोलने तब्बल 6 धावा खर्ची केल्या होत्या अमोलने आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्ची केल्या. असं समीकरण मात्र या दोन्ही गोलंदाजाने मात्र हाताळलंय. आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती येतोय. स्वतः गोलंदाज असेल अमोल. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 12 चेंडू 13 धावा 2 षटक समाप्त होते आणि 3 गडी बाद होते निर्वाण सुपरस्टार या संघाचे. शेवटचे 3 षटक असतील बाकी. तर गोलंदाजी मार्कवरती असेल पुन्हा एकदा सज्ज होतोय अमोल, ज्याने समीर सारख्या फलंदाजाला दगावटमध्ये ढकललं. पॉवर प्ले समाप्त होतोय. फील्डमध्ये चांगली तब्दील करतोय. स्वतः कर्णधार असेल अमोल असेल अविनाश असेल ही मात्र चांगली दोघांची रणनीती असेल. काहीतरी रणनीती करूनच मैदानामध्ये उतरले. शत्रूशी जर का झुंज घ्यायची असेल तर त्याचं नियोजन मात्र इथे केलाय. तोच नियोजन मात्र इथे आपल्याला करताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय अमोल. कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळा. स्टेट बॅटने पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू मात्र जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. हाना काय होतंय आणि गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण चेंडूची अडताळणी केली. चेंडूला अडवलं. चांगलं समीकरण घेतलं आणि गडी बाद होतोय. बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. फलंदाज बाद होतोय. समीरला मात्र बॅक टू द पवेलियन ढकलय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. समीरची जागा घेण्यासाठी येतोय. भास्कर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. भास्कर अमोलने मात्र चांगला कमबॅक केलाय. पहिल्याच चेंडूवरती मात्र एक धाव खर्ची करून एक विकेट सुद्धा गडी बाद केलाय. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक मात्र चांगलं कामगिरी पार पाडतोय. एकाच चेंडूची मात्र निर्धाव सांगता होते. अमोलने चांगला कमबॅक केलाय. छोटा कच्चा खेळाडू असेल मात्र अमोल, पण ज्याची रणनीती एक आखणी केली ती मात्र चांगल्या रीतीने आखणी केली तीच या अमोलने आणि अविनाशने. कारण की समीरच्या विरोधात मात्र गोलंदाजी करायचे बोलल्यावरती वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखं आहे. चांगला चेंडू खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असेल. एकाच धावेवरती दुसऱ्या धावेची सांगता होईल का नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि समीकरण मात्र ते चांगलंच आपल्याला काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंय अमोलच्या कडून, जेणेकरून ज्याचे चेंडू पकडताना बॅटला पाय लागला पण त्याचा सन्मान राखला, मान राखला तोच मात्र या अमोलने. हीच मात्र क्रिकेटची खासियत आहे मित्रांनो. 3 चेंडूचा खेळ समाप्त होते. अजूनही तिसऱ्या षटकात शेवटचे 3 चेंडू. चेंडूला मात्र भिरकावून चेंडू हवेमध्ये उंची कमी आणि
लांबी जास्त होती आणि चेंडू मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. इथे मात्र काय होतं, क्षेत्ररक्षक स्वतः बंबल होतोय. अमोल मात्र सोपा चेंडू होता, हलवार चेंडू होता. चेंडूला मात्र इथे बंबल झाला अमोल आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच टिपली जाते. एक धावेने समीकरण मात्र पुढे सरसावे. तब्बल 17 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू 17 धावा, येणारे चेंडू असतील शिल्लक 2. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक बाकी. चांगला चेंडू होता, उचली जास्त होती चेंडूला, गुडलेनचा चेंडू होता. हाच मात्र फलंदाजाला चेंडू मात्र संधी देत नाही चेंडू खेळण्याची, कारण की अमोल एक छोट्या कच्चा खेळाडू असेल. बाउन्सर वन बाउन्स हे मात्र अमोलची खासियत नाही. अमोल मात्र स्टंप टू स्टंप फेकी मात्र नक्कीच करतोय आणि आपल्या संघाला मात्र एक एक विजय घोषित करण्याकडे एक एक पाऊल नक्कीच उचलला जातोय. तिसऱ्या षटकात शेवटचा एक चेंडू, यॉर्कर डेलिव्हरीचा चेंडू तर कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातोय. मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण असेल, बंबल होते. दुसरी धावची सांगता होते, दुसरी धाव सुद्धा काढली जाते. तिसरी धावची सांगता होईल का? हा ना हा ना, तिसरी धाव सुद्धा टिपली जाते. 3 धावा नक्की सुखरूपरित्या पार पडल्या जाते आणि 3 धावेने तिसरे षटक समाप्त होते. धावसंख्या मात्र धाव फलकावरती लगावली जाते. तब्बल 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धाव फलकावरती लगावल्या जातील. 18 चेंडू आणि 20 धावा. चौथं षटक संघाकडून चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ते गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज निरंजन. शेवटचे 12 चेंडू मध्ये कमीत कमी 21 धावांचं जरी डोंगर असलं तरी पण एक सन्मानजनक एक स्कोरबोर्ड धावसंख्या एक उभारली जाऊ शकते. मॅच मध्ये चांगला एक टर्निंग पॉईंट होऊ शकतो. हे निर्णय शेवटचे 12 चेंडू असते. फलंदाजी मार्कवरती असेल भास्कर. राईट उर्ध विकेट मारा करतोय निरंजन. फलंदाज सज्ज होतोय. अमोल मात्र उत्साह वाढवतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंच मात्र वाईड घोषित करते. एक धाव अवांतर स्वरूपामध्ये नक्कीच मिळते आपल्याला आणि एक धावेनेच वाढती धावसंख्या होते तब्बल 21 धावा. आपल्या कोट्यातील पहिला चेंडू चांगला चेंडू होता, उचली घेतला. यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता. एकाच धावेवरती समाधान मात्र दुसरी धावची सांगता होईल का? नाही. चांगला क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेंडूची अडवणी केली, फेकी केली आणि एकाच धावेवरती समाधान मानलं आणि तब्बल धावसंख्या मात्र पुढे सरसवली. एक धावेने या 22 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. तर पुणे एकदा सज्ज होतोय. राईट उर्ध विकेट मारा करतोय निरंजन. मोठा चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली डीप मिड विकेटला असेल, क्षेत्ररक्षण करणार नाही कोणती चूक, गडी बाद होतोय. तब्बल 5वा झटका लागतोय निर्वाण सुपरस्टार या संघाला. उंची जास्त आणि लांबी कमी म्हणूनच चेंडू मात्र फसला गेला आणि बॅक टू द पवेलियन ढकलला गेला. भास्कर नाकुश असेल. भास्करची जागा घेण्यासाठी ते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रुद्राक्ष नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रुद्राक्ष इथे काहीतरी दोन्ही मात्र या फलंदाजांना मात्र आक्रमकता करून दाखवावी लागेल. तब्बल धावसंख्या मात्र धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. शेवटचे 4 चेंडू असते. तिसऱ्या षटकात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, करतोय कोणती चूक, चेंडू मात्र जातोय निर्धाव. एक एक धावेची मात्र सांगता चांगली इथे अमोलने आणि अविनाशने मात्र चांगली इथे रणनीती रचली आहे. चांगली रणनीती उतरून मैदानामध्ये हे दोन्ही संघ उतरले आहेत, पण दोन्ही संघ मात्र मातब्बर संघ असतील या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा थर्ड मॅन मध्ये जातोय चेंडू, फाईन लेगला जातोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एक धावेने धावसंख्या मात्र 23 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू आणि 23 धावा शेवटचे येणारे 30. चौथ्या षटकातील 4 चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू असतील आणि फलंदाजीवरती असेल रुद्राक्ष.
रुद्राक्षला काहीतरी आक्रमकता करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी जर का सामन्यामध्ये बनवून राहायचं असेल तर. मोठा फटका मारलाय, चेंडू फसलाय, लांबी कमी आणि उंची जास्त करणार नाही कोणती चूक, तिथे सुद्धा जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, गडी बाद होतोय, 6वा झटका लागतोय निर्वाण सुपरस्टार या संघाला. बॅक टू द पवेलियन. रुद्राक्ष नक्कीच चेंडूला मात्र नक्कीच पेटवलं, चांगला फटका खेळला होता. चेंडूला उंची जास्त आणि लांबी कमी होती म्हणून चेंडू षटकाराच्या आतमध्ये राहतोय आणि 6वा झटका लागतोय तो मात्र निर्वाण सुपरस्टार या संघाला. आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती येतोय मनीष. स्ट्राईक वरती असेल, फलंदाज असेल भावेश आणि मनीष ही मात्र सलामीची जोडी मात्र आता काहीतरी मैदानामध्ये आक्रमकता करून दाखवायला लागेल. 5 चेंडू आणि धावफलकावरती धावा लगावल्या जाते, 23 धावा. 5 चेंडू 23 धावा, 6 गडी बाद. निर्वाण सुपरस्टार या संघाचं समीकरण असेल. चांगला चेंडू होता, गुडलेनचा चेंडू होता, चोरटी 1 धाव. काय केलंय, नेमका टोलवलंय, गडी बाद. 7वा झटका लागतोय निर्वाण सुपरस्टार या संघाला. बॅक टू द पवेलियन. समीर मनीष नाखुश असेल, काय केलंय, चोरटी धाव घेण्याचा मानस केला पण यष्टीरक्षक मात्र चोख कामगिऱ्या पार पाडतोय आणि यष्ट्या मात्र इथे उद्ध्वस्त करून टाकतोय या फलंदाजाचा मनीष. बॅक टू द पवेलियन. 7वा झटका लागतोय निर्वाण सुपरस्टार या संघाला. शेवटचे 3 फलंदाज मात्र बाकी असतील आणि चेंडू असतील 6. समीकरण मात्र तिथेच थांबते. तब्बल 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि 23 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. निर्वाण सुपरस्टार या संघाच्या शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतील. 6 चेंडूमध्ये कितपत धावांचं डोंगर रचण्याचा प्रयत्न असेल आणि गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज सुजित. गोलंदाजी मार्कवरती असेल सुजित, तर फलंदाजी मार्कवरती असेल नौका फलंदाज असेल निखिल. मनीषची जागा घेण्यासाठी आलेले फलंदाज असेल निखिल आणि भावेश ही मात्र जोडी मैदानामध्ये दाखल. भावेश राईटम राऊंड विकेट मारा करतोय. चांगला उचली घेतलेला चेंडू होता, पंच मात्र वाईड घोषित करते आणि स्क्वेअर घोषित. एक अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या लागवली जाते 24 ऑन द बोर्ड. सुजितने मात्र पहिला चेंडू मात्र वेगवान गतीचा चेंडू फेकला होता पण चेंडूला उचली जास्त होती, गती सुद्धा. चेंडू मात्र दिशेने चेंडू गेला ऑफ स्टंपच्या वाईटच्या दिशेने गेल्याने पंच मात्र नक्कीच वाईट घोषित करते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. तब्बल 24 धावा लगावल्या जाते. शेवटचे 6 चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला उंची जास्त, क्षेत्ररक्षक तैनात असेल, करेल का कोणती चूक. अमोल खुश, कॅच आहे करणार नाही ते कोणती चूक. 8वा गडी बाद. बॅक टू द पवेलियन. भावेश चांगली रणनीती होती, फटका मात्र नक्कीच केलेला होता. शेवटचे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. 24 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. राजेश मैदानामध्ये दाखल होते. शेवटचे 5 चेंडू आणि 2 फलंदाज मात्र बाकी असतील जे फलंदाजीसाठी यायचं असतील. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट राऊंड विकेट मारा करतोय सुजित. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय, चेंडू निर्धाव जातोय आणि चेंडूची निर्धाव सांगता होते. 3 चेंडू मात्र समाप्त केले. पहिला चेंडू वाईट फेकला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट हासिल केला, त्यानंतरचा चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीचा चेंडू. शेवटचे 4 चेंडू आणि समीकरण मात्र असेल तब्बल 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. शेवटचे 4 चेंडू असेल मोठे फटके, एकाच 2 मोठे फटके तरी मॅच मध्ये एक चांगले कमबॅक करू शकतो निर्वाण सुपरस्टार लिओ संघ. काही चांगला मोठा फटका, क्षेत्ररक्षक नसेल पण अमोलच्या डोक्यावर ना चेंडू, चांगला चेंडू अडवला जातोय. अमोलने चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते आपल्याला. अमोलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला पण चांगलं क्षेत्ररक्षण अमोलकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं आणि 2 धावेंवरतीच नक्कीच आपल्याला इथे समीकरण मात्र पुढे सरसावेल. तब्बल जाईल 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. जगायचं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो. इथे मात्र सूत्र हलवते तसाच काही अमोल आपल्याला पाहायला मिळतोय. जशी गोलंदाजी वापरली तसेच आणि पंच पुन्हा एकदा वाईड घोषित करते, एक अवांतर धाव घोषित करते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि समीकरण मात्र वाईटने एक पुढे सरसावेल. तब्बल जाईल 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 3 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी असेल. 5व्या षटकातील शेवटचे 3 चेंडू 27 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आतापर्यंत आकू टप्प्याचा चेंडू होता, फटका फसतोय स्क्वेअर लेगला असे स्वतः राजेश असे मित्र म्हणेल तिथे
आणि कॅच चांगली पकडली जाते. कॅच पकडले आणि मॅचला सुद्धा पकडून ठेवली आहे आणि 8वा गडी बाद होतोय. निर्वाण सुपरस्टार या संघाचा बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. 2 चेंडू 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. शेवटच्या षटकातील 2 चेंडू. नवीन गोलंदाज फलंदाज असेल योगेश, ज्याने आपलं मागचं समालोचक केलं पहिल्याच मॅच मधलं पहिल्या ओव्हरचं, तेच मात्र योगेश गुगले उपाध्यक्ष असतील. काय केलं, एक चोरटी धाव सुद्धा टिपली जाते. योगेश मात्र चतुर चाणाक्ष अशी फलंदाजी करतोय. अमोल सुद्धा तिथे बंबल होते. तिसरी धावेची सांगता होईल का? आणि तिसरी धावेची सुद्धा सांगता होईल का? पंच मात्र 2 धावा घोषित करते आणि आउट. अजूनही शेवटचा एक फलंदाज, एक चेंडू बाकी असेल आणि शेवटचा फलंदाज ऑल आउट झालेले आणि आजच्या दिवसातील समीकरण मात्र बदलत आहे. समीकरण जाते तब्बल 29 धावा. सामना जर का जिंकायचा असेल तर 30 धावा बनवाव्या लागतील. 30 चेंडू आणि 30 धावा. आजच्या जर का 2 दिवसात आपण पाहायला गेलो तर कोणतीही टीम ऑल आउट झाली नव्हती आणि लो स्कोरिंग सुद्धा झालं. ते मात्र इथे निर्वाण सुपरस्टार विवळे या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की 24-30 चेंडूंचा खेळ होता आणि पूर्ण टीम ऑल आउट झाली आहे 29 धावेवरतीच. सामना जर का जिंकायचा असेल तर राजेश एव्हेंजर्स या संघाला मात्र 30 चेंडूमध्ये 30 धावा बनवाव्या लागतील. चला, तर विनंती असेल की आपण पुढे सामना सुरू करायचा आहे. 30 चेंडू आणि 30 धावांची गरज. सलामीची सलामीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते राजेश एव्हेंजर्स या संघाकडून. अविनाश आणि
निखिल आणि गोलंदाजी मार्कवरती असेल समीर, जो स्वतः संघाचा भार असेल. मात्र टार्गेट मात्र ते कमी आहे. 2 दिवसातील जर का पाहायला गेलं तर आज या टीमने मात्र सर्वात लो स्कोरिंगचा स्कोर असेल तो मात्र या निर्वाण सुपरस्टार या संघाचा असेल. ठीक आहे, मॅच आहे, मॅचमध्ये होऊ शकतं, पण जर का पकड धरून ठेवली 2-4 षटक जर का कमी राहण्याच्या एक मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. कारण की कालचा सामना जर का आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 वरती आला, पण तो सामना सुद्धा 2 चेंडूवरती 2 धावा सुद्धा फलंदाजाला मारून दिल्या नाहीत. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. जिंकण्याची फक्त धमक असावी लागते, कारण ज्याला किंमत, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. इथे मात्र हिंमत दाखवावी लागेल या दोन्ही संघांना. पहिला चेंडू राईट मोर्ध विकेट मारा करतोय समीर. आपल्याकडे पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता. समीकरण घेतलाय, समाचार घेतलाय. चेंडूला मात्र अविनाशने भिरकवून पाठवलाय. पंचांच्या डोक्यावरून येतोय पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार. 7 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार करतोय समीरचा. मात्र पूर्णपणे समाचार घेतला या अविनाशने आणि 6 धावांसाठी पाठवलं चेंडू. पहिल्या चेंडू ते मोठा फटका. दुसऱ्या चेंडूची काय सांगत असेल अविनाशची. पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलंय अविनाशने. अविनाशला मात्र क्लीन बोल्ड केलंय. बॅक टू द पवेलियन ढकललंय. मोठा फटका मारला होता. तदनंतरचा चेंडू मात्र चांगलं कमबॅक केलंय. आयुष्यात आपण घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. आयुष्यात आपण घेतलेला हा निर्णय कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यामध्ये हवी. ही मात्र जिद्द इथं दाखवतोय समीर काहीसा आपल्याला. कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतरचा चेंडू मात्र त्रिफलाचित करून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या अविनाशच्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय. अविनाशची जागा घेण्यासाठी येतोय कौशल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कौशल. आणि याच फलंदाजाचा सुद्धा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जिओ हजारो साल, हे गुजारिश है आपको. इथे मात्र संघाकरताच खेळायचं काहीतरी आपला चांगला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कौशलला आणि निखिल या दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सुद्धा, आपल्या प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंकडून सुद्धा. तिसऱ्या चेंडूची मात्र सांगत होते निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती अविनाशला मात्र बॅक टू द पवेलियन ढकललं. तदनंतरचा चेंडू मात्र डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा सज्ज होते कौशलसाठी. राईट ओव्हर द विकेट मारा करते समीर. आपल्या कोट्यातील चौथा चेंडू कार्पेटच्या साह्याने चेंडू केला. स्ट्रेट बॅटने क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि चांगली फेकी करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे वाढती. धावसंख्या होते तब्बल 7 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 4 चेंडू 7 धावा 1 गडी बाद. असंच काहीसं समीकरण जर का अमोलने पहिलं षटक हाताळलं होतं. 6 धावा खर्ची केल्या होत्या अमोलने आणि समीर सारख्या फलंदाजाला बॅक टू द पवेलियन ढकललं होतं. इथे मात्र असंच काहीतरी आपल्या समीकडून पाहायला मिळतंय. चांगला चेंडू होता, उचली घेतलेला चेंडू होता. मिड ऑनला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता, पण इथे मात्र दिशा देता आली नाही आणि मात्र चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक येणं बाकी. 1 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा 1 चेंडू. अजून 1 षटक असेल पॉवर प्लेच्या. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र 3 क्षेत्ररक्षक असणार आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 8 क्षेत्ररक्षक असणार. पुन्हा एकदा सज्ज होते. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र भिरकावून लावले. करेल का कोणती चूक. दुसरा हादरा बॅक टू द पवेलियन ढकललंय कौशल. मात्र निखिल मात्र बॅक टू द पवेलियन ढकलला जातोय. इथे जशी ओव्हर अमोलने हाताळली होती तशीच ओव्हर इथे सुद्धा समीरने हाताळलेली आहे. अमोलने जर का आपण पाहायला गेलो तर 6 धावा खर्ची केल्या होत्या आणि इथे जर का आपण पाहायला गेलो तर समीरने 6 चेंडू फेकून 7 धावा खर्ची केल्यात आणि 1 गडी बाद सुद्धा केलाय. चांगलं असं समीकरण मानावं लागेल या दोन्ही गोलंदाजांकडून. एकाच संघाकडून खेळणारे खेळाडू असतील, समीर असेल, अमोल असेल, एकाच संघातले असेल. सोमजा विवळे संघाकडून हे दोन्ही खेळाडू खेळतात, पण इथे मात्र आज प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळायचं आहे. तर विनंती असेल पंचांना आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे, कारण की 5 मिनिटाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला 1 षटक हतलायचं आहे. इथे कालपासून जो आपला नियम आहे 1 षटक 5 मिनिटाच्या आतमध्ये हतलावं लागेल आणि ते करावं लागेल, अन्यथा 3 रनाची पॅनल्टीज दिली जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होतंय. 1 षटका अखेर धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते 7 धावा
आणि 2 गडी बाद. ॲव्हेंजर्स राजेश ॲव्हेंजर या संघाचाही आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जितेंद्र. आणि गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज भास्कर. भास्कर आणि जितेंद्र ही मात्र लढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आपल्या या कौशल आणि जितेंद्र आणि भास्कर या तिघांमध्ये मात्र लढाई आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर राईट मोर विकेट मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र समीकरण हवं असेल 23 धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 23 धावांची गरज. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर लेगला दिशेने भिरकावून आला क्षेत्ररक्षक तसं एक धाव निश्चितच काढले. दुसऱ्या धावची सांगत होते. चेंडू जातोय आर पार सीमा रेषा पार येतोय पंचांकडून डीप स्क्वेअर लेगला चौकार. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. तब्बल 11 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला या कौशलने आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलं 4 धावे करता. आज ज्याचा वाढदिवस आहे तोचा कौशल मात्र मैदानामध्ये इथे थैमान घालतोय आणि तशीच कौशल सारखीच गोलंदाजी मात्र इथे सुद्धा करतोय. का मला निवडून घेतलं मात्र या अविनाशने आणि अमोलने मला संघामध्ये का निवड केली या प्रीमियर लीगमध्ये तेच मात्र इथे सिद्ध करावं लागेल. जर का चमकायचं असेल तर हसावं लागेल, झिजावं लागेलच स्वतःसाठी. राईट मोर विकेट मारा करतोय. दुसरा चेंडू चांगला गुड लेनचा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय पॅडवरती अदलला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 धावा धाव फलकावरती लगावला तर समीर काहीतरी कानमंत्र देतोय कारण की समीरला माहिती लो स्कोरिंग मॅचेस आहे. सिंगल डबलने सुद्धा मॅच आरामात जिंकू शकते राजेश ॲव्हेंजर्स हा संघ. पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र वाईट हात समांतर करतात. वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव होते आणि दोन्ही संघ मात्र इथे झुजताना दिसतात आपल्याला मैदानामध्ये. दोन्ही संघ मात्र प्राणपणाला लावून मात्र इथे वर्चस्व दाखवते. दोन्ही संघ मातब्बर असतील. एका बाजूला असेल कौशल तर एका बाजूला असेल भास्कर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अपील जरूर केली. उत्साह जास्त आणि अपीलमध्ये दम नाही. समीरला मात्र अपील फेटाळते. बॅटची कडा लागते. समीरने मात्र पूर्णपणे अपील इफेक्ट केली होती. पंच या अपीलला फेटाळून लावते आणि समीकरण मात्र तिथेच थांबते. तब्बल 3 चेंडू मात्र लगातार निर्धाव फेकले जातात आणि समीकरण बदलते. तब्बल 12 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात या षटकातील. पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू स्ट्राईकवरती असेल कौशल आणि गोलंदाजी मार्कवरती असेल भास्कर. पुन्हा एकदा मोठा अपील करण्याचा प्रयत्न होता. उचली घेतले समीर. मात्र गोलंदाजाने अपील केली होती आणि पंच मात्र निर्धाव चेंडू घोषित करतात आणि 3 चेंडू बॅक टू बॅक. कौशलला मात्र एक पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लगावला होता जरूर कौशलने, पण तदनंतरचे 3 चेंडू मात्र चांगले हाताळले गेले या गोलंदाजाकडून भास्करकडून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा पंच पुन्हा एकदा वाईट घोषित करते. स्क्वेअर लेगला फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू अवांतर धाव एक वाईटच्या स्वरूपामध्ये मिळते आणि वाढती धावसंख्या तब्बल 13 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. आपल्या कोट्यातील 4था चेंडू घेऊन सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. चांगला समाचार घेतला. चेंडूला मात्र भिरकावून आवरला. लॉंग ऑफच्या मिड ऑफच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू येतोय. लॉंग ऑफला येतोय खणखणीत भास्करच्या बॅटमध्ये मधून दुसरा चौकार. आता जर का समीकरण आपण पाहायला गेलो तर धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. अजूनही 12 धाव्यांची गरज असेल सामना जिंकायचा असेल तर. हा चेंडू नो बॉल असेल नक्कीच. पंच मात्र नक्कीच दंडित करतील कारण की लाईनच्या बाहेरचा चेंडू विमर चेंडू फेकला होता. पंच मात्र नो घोषित फ्री हिट घोषित करते. भास्करला एक सुवर्ण संधी नक्कीच आली आहे या चेंडूवरती मोठा फटका लगावण्यासाठी. 4 चेंडूचा खेळ होतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असतील दुसऱ्या षटकातील. फ्रीट चेंडू असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. चेंडू फ्रीट होता. काही फायदा उचलता आला नाही भास्करला. चेंडू जातोय निर्धाव आणि 2 षटक समाप्त होते. 2 षटका अखेर धावसंख्या मात्र तब्बल पुढे सरसावते. 19 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. आता जर का समीकरण आपण पाहायला गेलो तर 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. जर यशाच्या गावाला जायचं असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागतो. इथे मात्र आणि धावफलकावरती 18 धावा लगावल्या जाते. सॉरी माफी असावी. 18 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 12 धावांची गरज.
तर गोलंदाजी मार्कवरती असेल समीर, स्ट्राईकवरती असेल फलंदाज जितेंद्र, राईट आर्म ओव्हर द विकेट मार्कवरती पहिला चेंडू, उचली घेतलेला चेंडू होता, समाचार घेतला, चेंडूला मात्र भिरकावून पाठवलाय, पंचांचा इशारा येतोय, आसमानाकडे हात समांतर होते, 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा मात्र समाचार घेताना चेंडूला भिरकावून पाठवलं, 6 धावांसाठी जितेंद्रच्या बॅटमध्ये मधून हा पहिला षटकार येतोय आणि समीकरण मात्र पुढे बदल सरसावते, तब्बल 24 ऑन द बोर्ड, 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आता मात्र 6 धाव्यांची गरज असेल, 17 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे डीप स्क्वेअर लेगला एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे वाढते, 25 धावा, अजूनही 5 धाव्यांची गरज, 16 चेंडू आणि 5 धावा. हा जर का समीकरण असेल 5 धावा, 5 चेंडू आणि 16 धावेची असती तर एक मॅचमध्ये एक चांगलं टर्निंग पॉईंट झालं असतं, पण इथे चेंडू जास्त आणि रन कमी आहेत, मॅचमध्ये चांगला एक मातबर संघ असेल, राजेश एव्हेंजर्स हा मात्र संघ असेल, स्वतः संघ मालक असेल राजेश, इथे मात्र काहीतरी चांगला कमबॅक करतोय, 1 बाउन्सचा इशारा नक्कीच आलाय पंचांकडून मात्र समीरसाठी आणि चेंडू होते 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची केल्यात या समीरने. तर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती समीर आणि फलंदाजीवरतीसाठी असेल कौशल, याने मॅचमध्ये पूर्णपणे पकड करून ठेवले, चेंडू जातोय निर्धाव, स्लो ऑन डिलिव्हरीचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय निर्धाव, 4 चेंडूचा खेळ समाप्त होते, तिसऱ्या षटकातील 4 चेंडू अजून झालेले आहेत, अजून 2 चेंडूचा खेळ येणं बाकी, 5 धावेची गरज असेल, सामना जर का जिंकायचा असेल तर तब्बल 14 चेंडू आणि 5 धावेची गरज. राईट ओव्हर द विकेट मारा करतोय, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केले पंच मात्र अपील फेटाळतीयत आणि चेंडू जातोय निर्धाव. समीरने हे जर का षटक जर का मागचं षटक हाताळलं असतं तर एक मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरला असता, पण नाही झालं. इथे मात्र 7 धावा खर्ची केल्यात, 5 चेंडू फेकले गेले समीरकडून, पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्ची केल्या होत्या, 2 गडी बाद सुद्धा केले होते, इथे मात्र यश काही लाभलं नाही समीरला. पुन्हा एकदा मोठा फटका, 3 षटक समाप्त होते, 3 षटका अखेर धावसंख्या मात्र धावफलकावरती लगावली तर 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. राजेश एव्हेंजर्स या संघाचे 2 गडी बाद, समीकरण असेल 12 चेंडू आणि 5 धावेची गरज, 12 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना जिंकायचा असेल तर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ही ताकद तुमच्या हातामध्ये आहे. इथे ताकद दोन्ही फलंदाज मात्र दाखवते. 12 चेंडू आणि 5 धावेची गरज, 12 चेंडू आणि 5 धावेची गरज. सामना जर का जिंकायचा असेल तर 12 चेंडू 5 धावा. यानंतर गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज मनीष, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपले नक्कीच प्रयत्न मात्र दिसतंय, पण तेवढं उत्साह कमी. काय होतंय, चेंडू चांगली अडवली, कॅच तर नक्कीच केली नाही, बॅक टू द पवेलियन ढकललंय कौशलला थोड्या टायमाने नाही, पण फलंदाजीची मात्र ही साजेदारी मात्र जितेंद्र आणि कौशलची मात्र साजेदारी तोडण्यामध्ये यश आलंय निर्वाण सुपरस्टार या संघाला. आणि 26 वरती तिसरा गडी बाद होतोय, 4 धावेची गरज. आता जर का सामना जिंकायचा असेल तर 11 चेंडू आणि 4 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सौरभ. 11 चेंडू आणि 4 धावेंची गरज. सामना जिंकायचा असेल तर 11 चेंडू आणि 4 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवरती असेल मनीष, नवीन फलंदाज असेल मैदानामध्ये दाखल होतोय सौरभ. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय मनीष, पंचांच्या डाव्या बाजूने. चेंडू मात्र न घोषित करते पंच, नक्कीच लाईनच्या बाहेर चेंडू फेकला जातोय आणि चेंडू मात्र एक अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते 27 धावा. फ्रीट चेंडू असेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल का, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फ्रीट आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करेल का कॅच, पण काय केलंय क्षेत्ररक्षकाने, कॅच ते नक्कीच पकडली आहे. चेंडू फ्रीट होता, जीवनदान मिळतोय आणि 1 धाव मात्र नक्कीच मिळते. वाढती धाव सांगते तब्बल 28 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. सामना जिंकायचा असेल तर 2 धावेची गरज.
9 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना जिंकायचा असेल तर 10 चेंडू आणि 2 धावेची गरज. चांगला यॉर्कर डेव्हिडचा चेंडू होता. यष्ट्या उद्ध्वस्त नक्कीच झाले असते. आपण स्टंप मिसिंग होतोय. जीवनदान नक्कीच मिळतोय. मनीषने मात्र डोक्याला हात लावला. काय केलं, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, पण इथे मात्र तसं काही झालं नाही. तीन चेंडू होते नक्कीच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. जितेंद्रच्या पारीचा सुद्धा इथे हातमध्ये. आता स्वतः आल्या जो गोलंदाजामध्ये समीरला फसवतो तोच मात्र इथे अमोल मैदानामध्ये दाखवतोय जितेंद्रची जागा घेण्यासाठी. 8 चेंडू आणि तब्बल 2 धावेची गरज. जर का 40 एक स्कोरबोर्ड नक्कीच झाला असता तर मी तर पहिलंच म्हटलं होतं, जर का 40-45 स्कोरबोर्ड झाला असता मॅचमध्ये चांगला एक टर्न आला असता. एक मॅचमध्ये चांगली चुरस आपल्याला पाहायला मिळेल, पण लो स्कोरिंग होता. 2 दिवसातील आजच्या या दिवसातील लो स्कोरिंगची मॅच आहे ती म्हणजे समीरच्या संघाने 30 धावा, फक्त 29 धावा लगावल्या. अमोल असे स्ट्राईकवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव काढली जाते. दुसऱ्या धावची सांगता होईल का नाही. एकाच धावेवरती समाधान डीप स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षण तैनात होता आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि सामना आता बरोबरीत झालेला आहे. सामना जिंकायचा तर अजूनही 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. सामना जिंकायचा असेल तर 1 धावेची गरज आणि यानंतर होणारा सामना असेल जो संघ जिंकेल तो आणि VM2 फायटर्स आणि जो आता याच्यातील जो संघ जिंकेल त्यामध्ये मात्र मॅच खेळवली जाईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काय शॉट आक्रमकता धोनी स्टाईलचा. मिड लॉंगच्या दिशेने चेंडू मात्र सीमारेषा पार पाठवलाय. 6 धावांसाठी सामना जिंकतोय राजेश ॲव्हेंजर्स संघ. याच्यानंतर होणारा सामना असेल राजेश ॲव्हेंजर्स विरुद्ध VM2. दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल VM2 फायटर्स विरुद्ध राजेश ॲव्हेंजर्स. दोन्ही जिंकलेले संघ असतील आणि जिंकलेल्या संघांमध्ये मात्र आता आपल्याला नक्कीच सामना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल अमोल, एका बाजूला असेल मुकेश, तर एका बाजूला असेल अविनाश असेल आणि एका बाजूला असेल विशाल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चांगलं समीकरण. जर का लो स्कोरबोर्डची मॅच झाली 40 धावा जर का धावफलकावरती लगावल्या असत्या तर नक्कीच एक मॅचमध्ये कमबॅक करता आलं असं. चांगलं चुरशीची मॅच झाली असते, पण इथे तसं काही झालं नाही. लो स्कोरिंग होती. 2 दिवसात सर्वात कमी स्कोर जो मारला होता तोच या संघाने